मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आम्ही सातत्यपूर्वक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आलो आहोत। तब्बल 11 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आताची परिस्थिती पाहता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना व लाडकी बहीण योजना ह्या दोन योजना इतक्या सुंदर आणल्या गेल्या की महाराष्ट्रातल्या 1,34,000 विद्यार्थ्यांना हाताला काम भेटलं आणि आनंदमय वातावरणामध्ये सुखी जीवन जगू लागले। सुरुवातीला 6 महिने नंतर 5 महिने असा 11 महिन्याचा कार्यकाळ संपला। त्यावेळेस आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली, अनेक मंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की याच्यावर तुम्ही मार्ग काढतोय, तोडगा काढतोय। अनेक निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, नगरपालिका निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सातत्यपूर्वक आश्वासनाचा अगदी भडीमार झाला। आम्ही सरकारच्या विरोधात नाही तर सरकारला आम्ही विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये हे रोजगार मुलं जे आहेत बेरोजगार झालेले आहेत, वेगळ्या वळणाला चाललेले आहेत, त्या मुलांना हाताला काम भेटलं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन श्री संत बागडेबाबा मानवमित्र युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं वेगवेगळे आंदोलन, छत्री आंदोलन असेल, नागपूर या ठिकाणी चॉकलेट मोर्चा असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगलीमध्ये अमरण उपोषण असेल, नाशिकमध्ये नदीच्या काठी आंदोलन असेल, वेगवेगळे आंदोलन केले तरी देखील सरकार मायबापला ह्या युवा प्रश्नाची दया येत नाही आहे। त्या अनुषंगानं पुन्हा एकदा आम्ही सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिसांना या ठिकाणी निवेदन देण्यात येतो आहे। निवेदनामध्ये असं म्हणतो आहे की ज्या आस्थापनामध्ये जे मुलं काम करतात त्याच ठिकाणी ह्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा। तो का व्हावा तर आता त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम चालू आहे, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करण्यासाठी मुलं आहेत, पण आम्हाला 10% आरक्षण किंवा त्या ठिकाणी प्राधान्याने द्यावं हे आम्ही खात्रीपूर्वक का मागतो आहे। कशासाठी मागतो आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली। त्यांनी सांगितले हा विषय मार्गी लागतो, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कुठलेही जेवढे आस्थापना त्या प्रत्येक मार्ग एक एक मी लावतो आहे आणि ते माझ्या डोक्यात आहे, 100% काम करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। त्यावेळेस आम्ही नागपूर या ठिकाणी आमचं अधिवेशन हिवाळी ज्यावेळेस आंदोलन चालू होतं ते थांबवण्यात आलं। मला आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं आपण घोषणा केलेली आहे तेवढंच नाही तर तेवढ्यावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला। त्या युवा परिषदेमध्ये 25,000 मुलांच्यावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला। चॉकलेट आंदोलनामध्ये हिंसक वळण त्या ठिकाणी लागलं गेलं आणि त्यावेळेस अनेक विरोधकांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडल्यानंतर त्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा साहेबांनी सुंदर अशी योजनेची सुरुवात अशी सांगितली की 10% आरक्षण देतो आहे आणि 6 लाख रुपये बिनव्याजी त्या मुलांना आम्ही देतो आहे। आज तब्बल पावसाळी अधिवेशन चालू झालं तर आत्तापर्यंत त्या ठिकाणी साधा तो कागद देखील निघालेला नाही आहे, त्यावरती कुठली अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही आहे। निस्तार जर घोषणा झाल्यानंतर एका पटलावरती एक विषय मांडल्यानंतर तो विषय आचारसंहितेला जर थांबत असेल तर मला सरकार मायबापने विनंती करायची आहे की जी घोषणा केलेली आहे ती घोषणा ज्या ठिकाणी आपण सांगितलं, आम्ही असं कधीच म्हणलेली मंडळी नसू देईल ना, पण ज्या ठिकाणी ज्या सभागृहामध्ये तुम्ही सांगितलं की 10% आरक्षण आणि 6 लाख रुपये देतो ते तरी तुम्ही करायला पाहिजे। ते देखील कुठं कागदावर दिसत नाही। ज्या आस्थापनामध्ये आयुक्त साहेबांना भेटल्यानंतर देखील आम्हाला असलं कुठलंही जार निघालेलं नाही, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी दिसते। म्हणून माझी सरकार मायबाला विनंती आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस सांगली जिल्ह्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो आहे की दवाखाना असेल, जिल्हा परिषद असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, वेगवेगळ्या आस्थापनामध्ये, नगरपालिका असेल, वेगवेगळ्या आस्थापनामध्ये पूर्ण राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम करतात त्या मुलांना पहिला प्राधान्याने त्या ठिकाणी काम घ्यावं। त्यांना पगार सुरुवातीला 6,000, 8,000 आणि 10,000 होता, त्यावर देखील ती मुलं काम करायला तयार आहेत। याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या योजना करता त्यामध्ये 10% आरक्षण त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं, तिचा परिपुक्त फायदा ह्या मुलांना पहिला व्हावा, त्यानंतरच आपण दुसऱ्या माणसाचा विचार करावा। आमच्या प्रमुख मागण्या आणि जे पटलामध्ये ज्यावेळेस हिवाळ्या योजनेमध्ये जी घोषणा केली होती त्याचा GR निघावा। जर तसं काही ह्या येत्या 8 दिवसात जर नाही झालं तर सांगलीमध्ये क्रांतिसिंह नाना पटेल चौकातून म्हणजे इश्रामबागवरून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा काढून या स्टेशन चौकामध्ये माननीय उदयजी सामंत साहेबांनी उपोषण सोडले होते त्याच चौकामध्ये पुन्हा अमरण उपोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून, इशारा नाही, मी अगदी नम्रपूर्वक सरकारला सांगत आहे जे गांभीर्याने विचार करावा। महाराष्ट्रामध्ये युवक जे भडकत चाललेले आहेत त्याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करावा। माणसातला देव बघावा म्हणून राष्ट्रीय संत गाडगेबाबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून एक संत म्हणून मी आज हे काम करत आहे। मला आपण सरकारने सकारात्मक भूमिकेतून ह्या माध्यमातून ह्या युवकांना 100% आपण हक्काच्या भाकरीसाठी पूर्ण विचार करायला अशी अपेक्षा जर नाही झालं तर पुन्हा एकदा सांगलीमध्ये अमरण उपोषण करण्यास मी बसणार आहे, याची कृपा नोंद घ्या।
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.